लोक म्हणतात की ही सुनसान रात्र एकटी असते, पण नाही, रात्र एकटी नसते. त्या रात्री मानवी कल्पनांच्या पलीकडे काहीतरी सतत फिरत असतं, ज्याला आपण माणसं भूत प्रेत पिशाच छलावा म्हणतो. आकाशात काळ्या ढगांनी चंद्राला आपल्या मागे झाकोळलं होतं आणि रात्रीची काळी सावली त्या घनदाट जंगलावर पसरली होती. कुठे दूर भुताटकीसारख्या हवेली बाहेर बंद घड्याळ टँग टँगच्या आवाजाने वाजू लागली. जणू ती म्हणतीये, ही रात्र कोणाचा तरी जीव घेणार आहे. त्या पूर्ण हायवेवर एकदम शांतता पसरली होती, जणू एखादा अनोळखी प्रवासी धुक्यात रस्त्यावर कोणाची तरी वाट पाहत भटकत होता. त्या धुक्यातनं 2 पिवळे लाईट्स बाहेर आले. तो एक कंटेनर ट्रक होता. त्या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर मंगलसेन बसला होता. तो 30 वर्षाचा माणूस होता, स्वभावानं साधा सरळ आणि भोळा, एक महादेवाचा भक्त. गेल्या वर्षीच त्याचं लग्न झालं होतं. तो एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होता. त्यातूनच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. मंगलच्या शेजारीच त्याचा साथी सॅमसॉंग उर्फ सांग बसला होता. सांग 25 वर्षाचा एक छपरी तरुण होता. डोक्यावरती कोंबड्याप्रमाणे लाल केस, कानात सोन्याची बाळी. मुलींना छेडणं, वयापेक्षा मोठ्या स्त्रियांवर वाईट नजर ठेवणं, अशी नीच प्रवृत्ती सांगच्या मुळातच रुजली होती. या दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. ट्रक त्या सुनसान डांबर हायवेवर जोरात चालला होता. मंगल, आज काही एवढी थंडी नाही यार, नाही तर मी ओल्ड मॉन्क आणली असती. मंगलने त्याचं ते बोलणं ऐकून जरा त्याच्याकडे रागानंच पाहिलं. मग समोर बघत जरा रागतच म्हणाला, सांग बेवड्या कोणीकडच्या, तुला माहिती आहे ना, दारू पिऊन गाडी नाही चालवत ते, आणि आपल्यालाही मोठी डिलेव्हरी आजच्या छत्तीसगडला पोचवायची आहे, त्यामुळे अजिबात दारूबाजी नाही. मंगलने पुन्हा एकदा सांगकडे पाहिलं आणि पुढे बोलला, आणि हा, अजिबात बकवास नाही. सांग मंगलच्या बोलण्यावर उदास झाला. त्यानं कुत्र्यासारखं बारीक तोंड केलं, जणू त्याचा बापच मेलाय. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचा दगड दिसत होता, ज्यावर लिहिलं होतं छत्तीसगड 100 किलोमीटर. त्याच मैलाच्या दगडामागे ट्रक, पुढे 2 पिवळे हेडलाईट्स जळत होते आणि गाडी त्या मैलाच्या दगडाजवळून जोरात पास झाली. ट्रक छत्तीसगडच्या जंगलात दाखल झाला आणि अचानक वातावरण बदललं. थंडी वाढली. रस्त्यावरती धुकं अजून दाट झालं. दूर जंगलातल्या अंधारातनं विचित्र असे आवाज येऊ लागले. रात किड्यांचे, घोबडांच्या चिवचिवाटाचे, तर टिटवीची टीव टीव. मंगल, ही थंडी अचानक वाढली कशी काय रे? आणि बघ ना, हा अंधार सुद्धा केवढा वाढलाय. असं वाटतंय आपल्या मागे कुणीतरी धावतंय. सांगने आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासले. बोलता बोलता त्याच्या तोंडातनं पांढरी वाफ बाहेर येऊ लागली. सांग, अरे हा जंगली एरिया आहे, इथे तर थंडी असणारच, आणि त्यासोबतच इतरही गोष्टी असणारच, ज्याबद्दल आपल्याला माहितीही नाहीये. मंगलने अतिशय गंभीर गूढ आवाजात म्हटलं. सांगच्या लक्षात काही आलं नाही की मंगल नेमकं काय म्हणतोय, त्यामुळे तो मंगलला विचारणार होता. तेवढ्यात त्याची नजर ट्रकच्या विंडशील्डच्या बाहेर गेली आणि मग त्याचं तोंड आणि त्याचे डोळे अचानक आश्चर्यानं उंचावले. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक आकर्षक, सुंदर कामुक युवती मागच्या बाजूला येत होती. एक केशरी साडी, एक काळं ब्लाऊज. त्या ब्लाऊजच्या माध्यमातनं तिची पाठ दिसत होती. तिच्या अवघड्या पाठीपासून ते कमरेपर्यंत तिचे केस विखुरले होते. ती पाठ दाखवत पुढच्या दिशेनं कॅटवॉक करत चालली होती. आपल्या कमरेला आणि आपल्या कुल्ल्यांना ती कॅटवॉक स्टाईलनं हलवत होती. तिच्या हातात काळ्या बांगड्या एक उत्तेजक ध्वनी करत होती, छन छन. त्या आवाजानं त्या रात्रीची शांतता भंग पावत होती. त्या रात्रीच्या अंधारातही
त्या युवतीचं शरीर स्वर्गातल्या अप्सरेसारखं चंद्राच्या चांदणीसारखं चमकत होतं. जसं सांगने त्या युवतीचं मनमोहक सौंदर्य पाहिलं, त्याला 440 व्होल्टचा करंट बसला. तिचा चेहरा बघण्यासाठी याचा जीव तळमळू लागला. त्याचा श्वास जड होऊ लागला. मंगल, अरे गाडी थांबव. समोर त्या युवतीकडे मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघत तो म्हणाला, काय झालं? मंगलने विचारलं, कारण त्या रस्त्यावरती त्या युवतीला फक्त सांगच पाहू शकत होता, मंगल नाही. अरे मंगल, गाडी थांबव. एवढा भारी पीस रात्री नजरेसमोरून जातोय, त्याला कसा सोडू शकतोस? सांगने बेशर्मीनं हसत हसत म्हटलं. पण मंगलच्या हे लक्षात आलं नाही की तो काय म्हणतोय. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मंगलने न समजल्यामुळे विचारलं. मंगल, तू काय अंधाळस का साल्या? ती पोरगी बघ, काय रापचिक ढासूम आले यार. समोर हात करून मंगलला डाव्या हाताकडे बघायचा इशारा केला. तेव्हा मंगलला ती मुलगी दिसली. सुंदर, नग्न, सुडौल कंबर, कॅट वॉक करत चालत असताना हलणारे तिचे नितंब. त्या मुलीचं सुंदर सौंदर्य म्हणजे जणू शापित होतं. जो पाहायचा तो तिच्या डोळ्यात भरून जायचा. मंगलचेही तेच हाल झाले. वाह, काय मस्त पोरगी आहे. पण एवढ्या रात्री ती इथे? मंगल काहीतरी वेगळं म्हणणार होता. सांगने त्याला मध्येच अडवलं. गपरे साले, एवढ्या रात्री म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुझं काय म्हणणं आहे मग? काय ती भूत, प्रेत, यक्षिणी किंवा चालणारी छलावा आहे? चल, गाडी थांबव आणि तिला लिफ्ट दे. तशीही आज थंडी खूप आहे. समोर त्या तरुणीच्या हलत्या कमरेकडे बघून तो म्हणाला. पण वासनेमध्ये बुडालेल्या त्या सांगला एक गोष्ट लक्षात आली नाही. बाहेर एवढी थंडी होती की कुठलाही माणूस थंडीने मरेल. मग ती युवती एवढ्या थंडीत कशी काय चालत होती? आणि ती खरोखरच एवढी सुंदर होती की तिला बघताच कोणाचीही नियत खराब होईल. मग ती अशा सुनसान हायवेवरती एकटीच का चाललेली होती? काय तिला भीती नाही वाटली? मंगलने ट्रकचा स्पीड कमी केला आणि युवतीच्या जवळून हळूहळू चालू लागला. मंगलने ट्रकच्या खिडकीतून युवतीला पाहिलं. चंद्रासारखा गोरा चेहरा, लाल लिपस्टिक लावलेले ओठ, गहिरे डोळे, गहिऱ्या भुवया, माथ्यावर लाल बिंदी. ओ मॅडम, सांगने आवाज दिला. तेवढ्यात ती युवती आपल्या जागेवरच थांबली. तिने हळूहळू अतिशय सावकाश आपलं डोकं प्रेतासारखं फिरवलं आणि सांगकडे पाहिलं. कुठे चाललात मॅडम? या, आम्ही सोडतो तुम्हाला. सांगने त्या युवतीला खालपासून वरपर्यंत निहाळलं. तुम्ही सोडाल मला? युवती अतिशय आकर्षक अशा मनमोहक आवाजात म्हणाली. तिच्या तोंडातनं हा आवाज ऐकताच सांगच्या मनामध्ये डेअरी मिल्कचा लाडू फुटला. हो हो, सोडूयात की, आत या. सांगने आपला उजवा हात पुढे केला. युवतीनं निळ्या डोळ्यांनी सांगच्या हाताला पाहिलं. मग म्हणाली, मी आत येऊ? हो हो, या ना, आपलाच ट्रक आहे, या. सांगने अतिशय हलक्या अशा हास्यानं म्हटलं. त्या युवतीनं आपला गोरा हात सांगच्या हातात दिला. त्या युवतीचा नरम नरम हाताचा स्पर्श जसा सांगच्या हाताला पडला, त्याच्या मनात दुसरा डेअरी मिल्कचा लाडू फुटला. सांगने तिचा हात पकडला आणि ट्रकमध्ये तिला आपल्या शेजारी बसवलं. चल मंगल, गाडी स्टार्ट कर, सांग म्हणाला. मंगलने सांगला हसतच पाहिलं आणि ट्रकची किल्ली फिरवली. पण ट्रक नुसताच हलला. इंजिनमधून फक्त घरघरण्याचा आवाज आला. पण ट्रक काही सुरू झाला नाही. आता हिला काय झालं? हिलाही आत्ताच थांबायचं होतं, मंगल वैतागलेल्या स्वरात म्हणाला. त्याने पुन्हा चावी दिली. पण इंजिनमधून फक्त घरघरण्याचा आवाज येत होता, जणू कुणी राक्षस ओरडतो आहे. ट्रक स्टार्टच होत नव्हती. जणू ती म्हणत होती की ज्या स्त्रीला तुम्ही आत घेतलंय ती काही साधारण स्त्री नाही.
तर ती तुमची मृत्यूशय्या आहे. उतरवा, तिला उतरवा. अचानक त्या जंगलातली कबरी शांतता भंग पावली. ट्रकमधून एक तेज घाबरवणारं इंजिन सुरू होणारी किंकाळी आली. अंधारामध्ये जंगलातल्या झाडांमध्ये लपलेले पक्षी घाबरून अंधारात आकाशात उडाले, जणू ते कुणाला घाबरले असावेत. मंगलने ट्रकचा गिअर बदलला, ॲक्सिलेटर दिलं आणि ट्रक असाच पुढे जाऊ लागला. चांगने त्या युवतीकडे बघितलं. त्या युवतीचं सौंदर्य इतकं मनोहर, इतकं आकर्षक होतं. तो तिला डोळे उघडे ठेवून पाहतच होता. तिच्या शरीरातून गुलाबाचा सुगंध येत होता. मंगलने युवतीकडे बघितलं. त्याने पाहिलं की सांग उघड्या डोळ्यांनी तिला ताडतोय. त्याने नाही म्हणून डोकं हलवलं आणि हळू आवाजात म्हटलं, पोरगी दिसली नाही की लाईन मारायला सुरू. नालायक साला. मंगलला माहिती होतं हा नालायक सांग तिला ताडतच बसेल, काही बोलणार नाही. की तेवढ्यात मंगल बोलू लागला. हा मॅडम, काय नाव आहे तुमचं? आणि रात्री या अशा वेळी या हायवेवर कुठे गेला होतात तुम्ही? मंगलने विचारलं. त्या युवतीनं अतिशय सावकाशपणे मंगलकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर एका हास्यासोबत एक नाजूक, अतिशय प्रेमानं म्हणाली, माझं नाव कामाक्षी आहे. मी छत्तीसगडला राहते. मी माझ्या कंपनीच्या कामानिमित्त छत्तीसगडमधून बाहेर गेले होते. घरी परत जात असताना वाटेमध्ये रिक्षा खराब झाली, म्हणून मी रिक्षेवाल्याला अर्ध भाडं दिलं आणि घरी पायी गेले. कामाक्षी बोलली. अच्छा, कामाक्षी खूप छान नाव आहे. सांग समजत म्हणाला. पण लगेचच त्याला काहीतरी लक्षात आलंय. मग परत विचारलं, पण तुमच्या कंपनीचं सामान नाही पाहिलं आम्ही? सांगने विचारलं. पण कामाक्षीनं काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली, जणू ती काही लपवतीये. मंगलने आपल्या भुवया खाली केल्या. कामाक्षीला शंकेच्या नजरेनं पाहिलं. त्याला थोडी शंका येत होती. तेवढ्यात, मंगल भावा, ते बघ ढाबा आलाय, चल गाडी थांबव. आणि कामाक्षी, तुला भूक लागली असेल ना, चल. त्याने कामाक्षीकडे बघून हसत म्हटलं. तसा तो सांग मंगलला प्रत्येक वेळी म्हणायचा, पण आज मुलगी भेटली तर तो मित्राला विसरला. मंगलने ट्रक ढाब्याच्या एका बाजूला घेतला. ते ट्रकमधून उतरून ढाब्याच्या दिशेने जाऊ लागले. ढाबा असा अजिबात हायफाय नव्हता. 40x40ची एक मोठी रूम होती, ज्यांच्या 4 भिंती होत्या. तिथेच स्वयंपाकघर होतं, जिथे जेवण बनायचं. ढाब्याच्या बाहेर लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या अक्षरात ढाब्याचं नाव लिहिलं होतं, पाजी द ढाबा. ढाब्याच्या बाहेर 4 स्टॉल्स लावलेले होते. 4ही स्टॉल रिकामे होते. ढाब्यावर गर्दी नव्हती. तिघही स्टॉलनी वेढलेल्या एका टेबलजवळ बसले. वेटर, मंगलने हाक मारली. टकला आणि सफेद बनियन असलेला, खाली पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलेला एक वेटर चालत आला. बोला, काय खाणार? वेटरने विचारलं. वेटरच्या बोलण्यावर मंगल बोलू लागला. माझ्यासाठी पुरी भाजी आण. आणि सांग, तू काय खाणार आहेस? चिकन मसाला लॉलीपॉप. आणि कामाक्षी, तू काय खाणार आहेस? मंगलने त्या दिशेला पाहिलं जिथे कामाक्षी बसली होती. वेटरने सुद्धा कामाक्षीकडे पाहिलं. पण सगळ्यात आश्चर्याची बाब ही होती की वेटरला हे दोघंच टेबलवर बसलेले दिसत होते. कामाक्षी त्याला दिसत नव्हती. ठीक आहे, जे आम्ही मागवू तेच तू खाशील, मंगल म्हणाला. वेटर खरं तर मंगलला आणि सांगला एका विचित्र, पागल नजरेनं पाहत होता. त्याला वाटलं हे दोघे वेडे आहेत. दोघंही त्या खुर्चीवर बसलेल्या मुलीबद्दल चर्चा करत होते. त्याने आपल्या केस गेलेल्या डोक्याला उजव्या हातानं चोळलं. त्याने आपले दात चावले आणि तो वेटर ढाबा मालक, ते दोघं मला येडे दिसतायत. बघा ना, त्या बेंचवर सीट रिकाम आहे, तरी ते दोघं असे बोलतायत जसं कुणी तिथे बसलंय. वेटरच्या सांगण्याने ढाबा मालकाने मंगल सांगकडे पाहिलं.
ते दोघं एकमेकांशी असं बोलत होते जणू त्यांच्या शेजारच्या सीटवर कुणी बसलं आहे. त्यांना अशा प्रकारे बोलताना बघून ढाबा मालकाचं डोकं भीतीनं चक्रावलं. काका, त्यांना जे पाहिजे ते नेऊन द्या बरं, ढाब्याच्या मालकानं म्हटलं आणि तो तिथून निघून गेला. वेटर तिथून जाताच ढाबा मालकानं त्याच्या काउंटरचा सगळ्यात खालचा ड्रॉवर उघडला. त्या ड्रॉवरमध्ये एक फोटो होता ज्यामध्ये कामाक्षी होती. पण या ढाबा मालकाकडे तिचा फोटो का होता हे एक रहस्यच होतं. सांग आणि कामाक्षी आपसात बोलत होते. बोलता बोलता सांगने आपला उजवा हात कामाक्षीच्या हातावर ठेवला. जसं सांगने तिच्या हाताला स्पर्श केला, कामाक्षी त्याला पाहून हसली. तिच्या एका गालावर मोहक हास्य होतं आणि ती हळूच आपल्या सीटवरून उठली. ढाब्याच्या उजव्या बाजूला मागच्या बाजूला एक बाथरूम होतं. ती त्या दिशेनं निघाली आणि मध्येच थांबली. कामाक्षी बोलवतीये हे सांगला समजलं. त्याने आत्तापर्यंत कुठल्याही स्त्रीला स्पर्श केला नव्हता, त्यामुळे त्याच्या छातीत धडधडू लागलं. त्याचा श्वास जड झाला. त्याच्या डोळ्यात वासना दिसायला लागली. सांग खुर्चीवरून उठला. उठत असताना स्टूलचा पत्रा त्याच्या हाताला लागला आणि त्याच्या बोटातनं लाल रक्त वाहू लागलं. पण वासनेनं वशीभूत झालेल्या सांगच्या हे काही लक्षात आलं नाही. सांग, अरे कुठे चाललायस? बस, खाणं येतंय, मंगल म्हणाला. मंगल, तू पावभाजी खा, मी आत्ता आलो. सांग धावतच बाथरूमच्या दिशेनं पळाला. वेटर पावभाजी आणि चिकन लॉलीपॉपचा ट्रे घेऊन आला. त्याने मंगलच्या समोर ट्रे ठेवला आणि येऊन निघून गेला. आता सांग ढाब्याच्या मागे उभा होता. त्याच्या समोर 2 बाथरूम होते, एक लेडीज आणि एक जेंट्स. बाथरूमच्या डाव्या भिंतीनं एक कच्चा रस्ता जात होता जो 50-60 मीटरवर जाऊन जंगलाकडे जाताना दिसतोय. त्याच अंधाऱ्या रस्त्याकडे कामाक्षी जाताना दिसत होती. तिची दुधासारखी मुलायम कंबर नागासारखी सळसळत होती आणि चालताना तिचे कुल्हे मादकतेनं अगदी हलत होते. सांगच्या मनामध्ये अत्यंत वादळ उठलं होतं. कामाक्षी तिथेच थांबली. तिने आपले हात वर केले आणि आपली 5ही बोटं हलवली. तिने त्याला आपल्या जवळ यायचा इशारा केला. मग ती पुन्हा तशाच मोहक कॅटवॉकच्या चालीत चालू लागली. त्या घनदाट धोक्यानं तिची पुढे जाणारी आकृती मिटवली. कामाक्षी, थांब थांब, मी येतोय. वासनेनं वेडा झालेला सांग मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या अंधाऱ्या अपरिचित जंगलामध्ये प्रवेश करता झाला. वासनेनं व्याकुळ सांग त्याला समजलंच नाही की तो वासनेच्या नादात कामाक्षीच्या मागे जंगलात इतका आत आलाय की अंधारानं त्याचा सगळा रस्ता गिळलाय. अचानक तो एका दगडाला पाय लागून पडला आणि कामाक्षी जी त्याच्या नजरेसमोर चालत होती अंधारामध्ये गायब झाली. सांग लगेचच उभा राहिला. सांगने सगळीकडे पाहिलं, पण जनावरांसारख्या अंधारलेल्या झाडांव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं. होती फक्त थंड हवा, रात्रीच्या किड्यांचा आवाज, चमकत्या काजव्यांचा प्रकाश. त्या झाडांकडे बघून सांगला वाटलं जसे की ही झाडं त्याच्याकडे पाहतायत. जणू त्याच्या मानवी उपस्थितीनं त्या झाडांना त्रास होतोय. अरे यार, कामाक्षी कुठे निघून गेली? सांगने रागातच आपला उजवा हात आपल्या केसांवरनं फिरवला आणि तेवढ्यात त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे उभं आहे. आणि यासोबतच जळालेल्या मांसाचा वास त्याच्या नाकात आला. हा दुर्गंध एखाद्या स्मशानात जळणाऱ्या प्रेतासारखा होता. सांगच्या डोक्यानं विचार केला की जो कुणी त्याच्या मागे उभा होता त्याचा उद्देश चांगला नव्हता. सांगनं वळून मागे पाहिलं. त्याचे डोळे विस्फारले. तो घाबरून 2 पावलं मागे सरकला. त्याच्या समोरचा नजारा इतका भीतीदायक होता. घाबरून त्याची दातखिळच बसली.
मंगलने ढाब्यावर जेवण केलं आणि तो पैसे देण्यासाठी काउंटरवर आला. काय शेठ, किती झाले? मंगलने ढाबा मालकाला विचारलं. तेव्हा ढाबा मालकानं जरा घाबरलेल्या आवाजात म्हटलं, 300 रुपये. मंगलने ढाबा मालकाला 100च्या 3 नोटा दिल्या आणि तो वळू लागला. त्याच वेळेला ढाबा मालकानं मंगलला थांबवलं आणि थोडा घाबरलेला काउंटर टेबलच्या ड्रॉवरमधून एक फोटो काढला आणि मंगलला दाखवला. काय तू या मुलीला बघितलंयस? काय ही तीच मुलगी आहे जिच्याशी तुम्ही बोलताय? ढाबा मालकाच्या हातामध्ये कामाक्षीचा फोटो होता. तू कोण आहेस? सांगने घाबरलेल्या थरथरत्या आवाजामध्ये विचारलं. त्याच्या समोर एक मादा पिशाचिणी कामाक्षी उभी होती. तिने काळी साडी नेसली होती. तिची पूर्ण त्वचा काळी पडली होती. तिचा पूर्ण चेहरा जागोजागी जळाला होता. जळालेल्या भागामधून लाल रंगाचं मांस दिसत होतं. तिचे डोळे पिवळे होते, जे रातकिड्यांप्रमाणे चमकत होते. तिचे व्हॅम्पायर सारखे तीक्ष्ण दात होते, जे हसल्यानंतर बाहेर येत होते. तिच्या हाता आणि पायांना तीक्ष्ण नख होती. तिचे कान सशासारखे लांब होते. मानवी कल्पनेच्या पलीकडे ते दृश्य बघून आणि त्याच्या छातीची धडधड थांबल्यावर सांग घाबरून खिळून गेला. तू मला ओळखलं नाहीस? मी कामाक्षी आहे. आपल्या मायावी काळ्या शक्तीच्या माध्यमाने कामाक्षीने 2 सेकंदासाठी तेच तिचं मानवी रूप धारण केलं आणि मग पुन्हा एकदा त्या क्रूर चेटकिडीच्या रूपामध्ये प्रकट झाली. इकडे मंगलने तो फोटो पाहिला आणि ओळखीच्या स्वरात म्हणाला, अरे शेठ, हीच तर बसली होती. माझ्या मित्रासोबत बाथरूमच्या मागे गेली. काय नाव होतं बरं हिचं? मंगलला ते काही नाव तिचं लक्षात येत नव्हतं. सांग समजून गेला होता की ही कोणी साधारण महिला नाही. हे एका भयंकर मृत्यूचं बोलावणं आहे. हा माणसाविरुद्ध अंधारात पाळलेला वाईट प्राणी आहे. सांगला कामाक्षीच्या अवतारामध्ये आपल्या मृत्यूचं दर्शन झालं. आज त्याच्या वासनेच्या रोगानं त्याला मृत्यूशय्येपर्यंत पोहोचवलं होतं. प्लीज मला सोड, मला जाऊ दे. मी तुझं काय बिघडवलं? सांग हळूहळू मागे जाऊ लागला. 2 पावलं मागे जाताच त्याला त्याच्या पाठीवरती थंड स्पर्श जाणवला, जसं कुणी त्याच्या पाठीमागे उभा आहे. त्यानं वळून मागे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा भय पसरलं. कामाक्षी त्याच्या मागे उभी होती. त्याच्या मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या कामाक्षीने आपली तीक्ष्ण नखं सांगच्या पाठीत खुपसली आणि रक्तानं माखलेलं त्याचं हृदय काढलं. आणि समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कामाक्षीने आपले तीक्ष्ण टोकदार नखं सांगच्या छातीत खुपसली आणि सांगचं धडधडणारं जिवंत हृदय बाहेर काढलं. इकडे मंगलला त्या युवतीचं नाव आठवलं. तिचं नाव तर कामाक्षी. आणि तेवढ्यात जंगलातून बाहेर येणारी जबरदस्त किंकाळी जंगलातनं बाहेर आली. त्या दोघी हौसेने तहानलेल्या कामाक्षियांनी पहिल्या एका कामाक्षीने धडकणारं सांगचं हृदय खाल्लं, तर दुसरीनं त्याचं लिव्हर खाल्लं. सांग, हे सांगच्या ओरडण्याचा आवाज आहे. मंगलने चिंतित, परेशान आणि घाबरून प्रश्नार्थक चेहऱ्यानं म्हटलं. त्याला सांगची चिंता होऊ लागली आणि तो जंगलाच्या दिशेनं जाऊ लागला. तेवढ्या ढाबेवाल्यानं त्याला अडवलं. थांब, जंगलात जाऊ नकोस. मला वाटतंय आता तुझा सांग जिवंत नाहीये, कारण जी मुलगी तुमच्या सोबत आली होती ती मनुष्य नव्हती. ती एक जुनी कामुक, धोकेबाज पिशाचिणी कामाक्षी होती. दर 25 वर्षानंतर ती पाताळ लोकाची भिंत फोडून पृथ्वीवर येते
आणि एका 25 वर्षाच्या युवकाचं हृदय आणि यकृत खाऊन निघून जाते. पुन्हा एकदा ती 25 वर्षाच्या तरुणासाठी पाताळातून परत येते आणि या हायवेवर भटकते आणि जो कोणी तिला लिफ्ट देतो तो पुन्हा कधीच दिसत नाही. ढाबा मालकानं हे म्हटलं. त्यानं आपला फोन काढला आणि ढाब्यात लावलेल्या कॅमेऱ्यात सांग मंगल ज्या टेबलवर बसून बोलत होते तिथली रेकॉर्डिंग दाखवली. त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांच्यासोबत कुठलीच मुलगी बसलेली दिसत नव्हती. कॅमेऱ्यातली ती रेकॉर्डिंग बघून मंगल अवाक राहिला. भीतीनं त्याची दातखिळच बसली. भीतीनं त्याचे दात कडकड वाजू लागले. म्हणजे मी ज्या बाईसोबत इतक्या वेळ बोलत होतो ती एक छलाव्याच्या रूपातली कामाक्षी होती. आता मंगलला माहिती होतं की कामाक्षी फक्त सांगलाच का लाईन देत होती, कारण सांग हा 25 वर्षाचा नवयुवक होता आणि त्याचंच हृदय आणि यकृत कामाक्षीला खायचं होतं. मंगलच्या डोक्यामध्ये येणाऱ्या या वेगवेगळ्या विचारांनी त्याचं डोकं जड झालं आणि तो तिथेच बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकानं पोलीस इन्स्पेक्टर विजय वर्माला बोलावलं. पोलिसांनी मंगलचं स्टेटमेंट घेतलं. त्यांनी जंगलात सांगची बॉडी शोधली, पण नाही. इन्स्पेक्टर विजय वर्माला दुसऱ्या केससारखंच याही केसमध्ये हरवलेल्या माणसाची बॉडी मिळाली. मंगलने आपलं स्टेटमेंट दिलं आणि पोलिसांनी त्याला म्हटलं की देश सोडून जाऊ नको, आम्ही केससाठी पुन्हा तुला ठाण्यात बोलवू अशी चेतावणी दिली. मंगलने आपला ट्रक सुरू केला आणि एकट्याने छत्तीसगडच्या दिशेने आपला पुढचा प्रवास सुरू केला, कारण कामाक्षी त्याच्या जवळच्या मित्राला कायमची आपल्या सोबत घेऊन गेली होती. त्यामुळेच म्हणतात ना मित्रांनो, रात्री सुनसान रस्त्यावर अनोळखी लोकांना लिफ्ट देऊ नका. कुणास ठाऊक ती माणसं नाही, कामाक्षी असेल. कुणाला माहिती तुम्ही दिलेली ही लिफ्ट तुमच्याचसाठी शेवटची ठरू शकते.